नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आजचा आपला हा क्लासचा 7वा दिवस आहे। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच ब्लाऊजच्या 6व्या दिवशीच्या क्लासमध्ये आपण हे 2 पार्ट फोर टक्स ब्लाऊजचे पूर्ण केलेले होते। तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या। आणि आता आपण समोरचा ब्लाऊज आज स्टिच करायचा कसा ते बघणार आहोत। तर ह्या 2 साइड मी साइडला ठेवते। आता इथे आपण बॅक साइड घेऊ आणि इथे ही बॅक साइड घेतली मी। तर आता बॅक साइडला टक्स टाकायचे। तर बॅक साइडला टक्स कसे टाकायचे, हे जे शोल्डरचं सेंटर असतं इथे आपल्याला बॅक साइडचे टक्स द्यायचे असतात। तर हे अशा प्रकारे टेप घ्यायचा आहे सरळ आणि इथे येते आपले बॅक साइडचे टक्स। तर या टक्सची उंची आपल्याला 4 ते 4.5 इंच ठेवता येते। गळ्यानुसार आपली ही टक्सची उंची असते। गळ्याची पट्टी जर खूपच छोटी असेल ही पाठीमागची तर आपला टक्स पण थोडासा कमी येतो आणि ही गळ्याची पट्टी खूपच मोठी आहे तर मी इथे 4 इंच टक्स घेते। 4 इंच टक्स घेतले। इथे थोडा कट द्यायचा म्हणजे दोन्ही टक्स आपले बरोबर येतील। आता ही साइड अशी करून एकदा या सुद्धा साइडवरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायची। तर आता इथे बघा हे 2 पॉइंट असे पकडायचे आहे आपल्याला आणि इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून टक्स द्यायचे असतात। तर इथे टक्सला एक शिलाई टाकलेली आहे पण इथे मी 2 शिलाई टाकलेल्या आहेत बघा डबल। आता तसंच आपल्याला इथे सुद्धा शिलाई टाकायची आहे। अशी एक शिलाई झाल्यानंतर थोडंसं टंचन उचलायचं आणि हे थोडासा कपडा समोर ओढायचा आणि इथे टोकाला 2 शिलाई। तर इथे तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे 2 शिलाई टाकल्यात इतक्या जागेमध्ये। अशा इथे शेवटी शिलाई 2 वेळा टाकली म्हणजे हे उसवत नाही आपलं, एक शिलाईमध्येच टक्स आपले पॅक राहतात आणि हे अर्धा इंच मार्जिन घेऊन मी इथे टक्स टाकलेले आहेत। तर आता दोन्ही साइडने टक्स झालेले आहे। आता आपल्याला इथे खालच्या साइडने पट्टी जोडायची असते। तर ही पट्टी घेतली होती आपण, तर हिची रुंदी बघा 1.25 इंच आहे। 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता, 2 सुद्धा घेऊ शकता तुम्ही। मी इथे 1.25 इंच घेतलेली आहे। थोडीफार कमी जास्त झाली तर काही प्रॉब्लेम नाही। आता इथे आपल्याला अर्धा इंचला 1 पॉइंट कमी इतकं मार्जिन सोडून ही शिलाई टाकून घ्यायची आहे पट्टी आणि बॅक साइडला। हे एक्स्ट्राचं कट करून घेते मी। आता इथे बघा मार्जिन दाखवते मी तुम्हाला किती घेतलंय। अर्धा इंचला 1 पॉइंट मार्जिन कमी आहे फक्त। एक सूत ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो एक सूत, हे बघा 3 रेषा इतकं हे मार्जिन घेतलेलं आहे आणि ही पट्टीची शिलाई इथे टाकली। आता काय करायचं, ही पट्टी आपल्याला अशी करून घ्यायची आणि पट्टीवरती परत एक शिलाई टाकायची। पट्टीच्या वरनच ही शिलाई घ्यायची आहे। आता ही पट्टीच्या वर एक शिलाई टाकल्यानंतर आपल्याला हे असा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे। हे थोडीशी दोरी मी इथे कट करून घेते। आता इथे बघा आपल्याला ही जी पट्टी आहे खालची ही पूर्ण अशी फोल्ड करायची आहे, पूर्ण फोल्ड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही शिलाई आतल्या साइडने आली पाहिजे आणि अशा प्रकारे फोल्ड केल्यानंतर इथे याला एकदा फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे।
बघू शकता इकडच्या साईडने आपली एक शिलाई दिसत आहे आणि आतल्या साईडने सुद्धा किती फिनिशिंगमध्ये ही पट्टी आपली लावून झालेली आहे। तर ही बॅक साईड आता आपली रेडी झालेली आहे। आता इथे काय करायचं आहे बघा, हे आपलं बॅक साईड रेडी आहे आणि दोन्ही समोरचे पार्ट सुद्धा रेडी आहेत। तर याच्यावरती आता हे असं उलट्या बाजूने ठेवून घेतलं आहे मी आणि याच्यावरती हे दोन्ही पार्ट असे ठेवून घ्यायचे आहेत आणि हे सरळ ठेवलेलं आहे बघा। ब्लाउज हा सरळ आहे आणि याच्यावरती आता एक सरळ आपल्याला शोल्डरला शिलाई टाकून घ्यायची आहे। आता इथे सरळ ब्लाउज ठेवून आपण शोल्डरला शिलाई टाकलेली आहे। तर इथे तुम्ही मार्जिन बघू शकता, मी शिलाई मार्जिन किती घेतलेला आहे। तर हे एक पॉइंट असतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त 2 पॉइंटलाही कमी मार्जिन मी ह्या शिलाईसाठी इथे घेतलेलं आहे बघा। 2 पॉइंटला थोडंसं कमीच आहे, इतकं मार्जिन ठेवून ही मी शिलाई घेतलेली आहे सरळ ब्लाउज ठेवून। आता हा ब्लाउज आपल्याला उलटा करायचा आहे असा आणि इथे हे शोल्डर अशा प्रकारे आपल्याला सरळ करायचं ह्या साईडने उलटा ब्लाउज केलाय आपण आणि आता ही जी अगोदरची शिलाई आहे ती आपल्याला मदत घालून घ्यायची आहे आणि याच्यावरून एक आता शिलाई टाकायची आहे। आता इथे बघू शकता तुम्ही शोल्डरची पट्टी आपली किती फिनिशिंगमध्ये आलेली आहे। आतल्या साईडने कुठेही दोरा वगैरे आता शोल्डरचा निघत नाही आणि इथे तुम्ही मार्जिन बघा किती घेतलंय मी, अर्ध्या इंच मधलं अर्ध अंतर आहे हे, 2 पॉइंट इतके, 2 सूत म्हणतात त्याला, इतकं मी मार्जिन ठेवून हे शिलाई टाकलेली आहे आतली। तर आता हे आपला ब्लाउज शोल्डर रेडी झालेला आहे इथे। तर हे आता ब्लाउज मी सरळ करून घेतलाय। तर हे बघू शकता तुम्ही शोल्डर आपलं जोडलेलं आहे। इथे थोडंसं समोर दिसत आहे हा गळ्याचा पार्ट, इकडून थोडा सरळ मी कट करून घेते आणि इकडच्या साईडने सुद्धा कमी जास्त दिसत असेल तर अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे अगोदर गोठ। तर गोठ लावण्यासाठी आपण ह्या ज्या तिरकस पट्ट्या तयार करून घेतलेल्या होत्या तर ह्या आपल्याला अगोदर जोडायच्या आहेत। तर हे आपण असं तिरकसमध्ये कट केलेलं आहे। तर हे आपल्याला असं ठेवायचं आहे, दोन कोपरे हे, आणि हे कोपरे थोडेसे समोर येऊ द्यायचे दोन्ही साईडचे बघा आणि याला एक शिलाई टाकून घ्यायची। आता हे असं जॉईंट द्यायचा आणि ह्या साईडने सुद्धा हे थोडंसं कट करून घेते मी आणि इकडून सुद्धा आपल्याला एक हे सरळ बघायचे शिलाई, ही शिलाई जी आहे जशी आहे तशीच आपल्याला ही सुद्धा आपली शिलाई आली पाहिजे। हे 2 पॉइंट असे जोडायचे आणि याला परत एक जॉईंट द्यायचा आहे। हे समोरचं टोक असं कट करून घ्यायचं आणि आता ही पट्टी आपली जॉईंट झालेली आहे। तर याला आता असं फोल्ड करायचे आणि एका साईडने आपल्याला आता याला शिलाई टाकून घ्यायची आहे। हे थोडंसं टाईट करायचं आहे असं शिलाई टाकताना, थोडं जितकं आपलं ताणलं जातं तितकं हे ताणवायचं आहे आणि याला शिलाई टाकायची।
आता बघा एक साईडने शिलाई टाकलेली आहे. आता हे सरळ कट करून घ्यायचं आणि आता ही आपली गोटपट्टी तयार झालेली आहे. आपल्याला आता ब्लाऊजला गोट लावायचा आहे. आता इथे आपल्याला ही गोटपट्टी समोरून अशी फोल्ड करायची आहे इतकी, आणि हे फोल्ड करून असं इथे ठेवायचं आहे. आता इथे गोट लावत असताना आपल्याला 2 सूत इतकं मार्जिन सोडून ही पट्टी जोडायची असते. असं हाताने सरळ करत करत थोडा थोडा हे जे कपडा आहे ते थोडासा टाईट आपल्याला थोडासा ओढायचा आहे. जास्तही नाही पण थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गोट लावायचा आहे. खालचा ओढल्या जाऊ द्यायचा नाहीये कपडा, फक्त आपल्याला हा वरची जी पट्टी आहे तीच थोडीशी ओढून धरायची आहे. हे एकदम हलक्या हाताने ब्लाऊज असा समोर जाऊ द्यायचा आहे. बिलकुल इथे कुठेही ओढायचं वगैरे नाहीये, त्यामुळे आपला गोट फिनिशिंगमध्ये येत नाही. आणि इथे शोल्डरच्या जागेवर काय करायचं आहे बघा. आता इतकं हे शोल्डर दूर आहे ना, तर इथे आपल्याला थोडी पट्टी एक्स्ट्रा खेचायची आहे. म्हणजे इथे जास्त पट्टी खेचल्यामुळे शोल्डर आपलं पॅक बसतं. गळा शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम इथे येत नाहीत. ही पट्टी थोडीशी टाईट पकडायची इथे. ह्या साईडने सुद्धा 1-1.5 इंच टाईट पकडायची शोल्डरच्या बाजूने. आता हे शोल्डर झालं. इथे थोडीशी हलक्या हाताने ओढायची, जास्त नाही ओढायची. तुम्ही बघू शकता खालचा कपडा मी बिलकुल ओढत नाहीये, फक्त सरळ करायचा आहे. आणि ही वरचीच पट्टी थोडीशी मी ओढत आहे आणि इथे गोटची पट्टी लावत आहे. आता इथे सुद्धा शोल्डर आहे बघा, तर थोडंसं जास्त टाईट करायचं. आता इथे समोर घ्यायचा थोडा कपडा आणि इथून कट करायचा आहे आणि समोर आपल्याला असं हे फोल्ड करायचंय आणि नंतर शिलाई लावून घ्यायची. आता मी हे मार्जिन दाखवते तुम्हाला बघा. हे मार्जिन 2 पॉईंट इतकं हे मार्जिन घेऊन आपल्याला एक गोटपट्टी जोडायची असते. जास्त कमी नाही घ्यायचं, नाहीतर गोट आपला निसटला जातो. इतकं हे मार्जिन ठेवायचं आहे या दोन रेषांनी इतकं, आणि नंतरच ही पट्टी आपल्याला जोडायची आहे. आता आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून याचा गोट तयार करायचा आहे. तर इथे गोट तयार करत असताना आपल्या आवडीनुसार आपण थोडासा मोठाही ठेवू शकतो, आणि जर आपल्याला जास्त पतला हवा असेल तर ही पट्टी जास्त अशी आतमध्ये फोल्ड करायची आणि त्यानुसार आपल्याला इथे गोट बनवून घ्यायचा असतो. तर आता मी बघा अशा प्रकारे आतल्या साईडला हे फोल्ड करत आहे आणि याच्यावर आता एक शिलाई टाकणार आहे. इथे ओढायचं वगैरे काहीच करायचं नाहीये. आपल्याला सरळ इथे आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई टाकून इथे
इथे कपडा टाईट करायची गरज नसते. आणि इथे समोर थोडंसं दोनदा शिलाई टाकून घ्यायची म्हणजे शिलाई निष्ठत नाही. आता इथे बघू शकता आपला गोट इथे कसा रेडी झालेला आहे. छान फिनिशिंगमध्ये आपला गोट आलेला आहे. इथे हा ब्लाऊजचा कपडा थोडासा बरोबर नाही आहे, त्यामुळे एवढा व्यवस्थित फिनिशिंग नाही आली आहे ब्लाऊजला. जितका ब्लाऊज पीस आपला भारी असेल तितकी ब्लाऊजला फिनिशिंग ही छान येते. तरीसुद्धा हा अंगात घातल्यानंतर व्यवस्थित बसणार आहे गोट. तर आता इथे आपल्याला बाही जोडायची आहे. हे सुद्धा एक्स्ट्राचं थोडंसं कट करून घेते सरळ. आता इथे आपल्याला हा साधा ब्लाऊज आहे, तर बाहीला तुरपाई करायची असते. तर हे ब्लाऊज आपण साईडला ठेवू आणि आता अगोदर बाहीला तुरपाई कशी करायची तर हे बघणार आहोत. आता इथे बघा, ही बाही कट करून आपण घेतलेली होती. तर ही दोन्ही बाह्या मी इथे घेतलेल्या आहेत. एकावरती एक दोन ठेवलेले आहे. आणि इथे बाहीची उंची बघायची अगोदर. तर उंची इथे 8 इंच येत आहे बाहीची. बघा 8 इंच बाहीची उंची आहे. तर यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि वरून खाली 8.5 इंच वरती टिक मार्क करायचे आहे. बघा हे इथून वरून 8.5 इंच वरती, म्हणजे आपली 8 इंच बाही आहे. 8 इंचची बाही आणि अर्धा इंच मार्जिन हे इथे बाही जोडण्यामध्ये जातं. तर 8.5 इंच वरती टिक मार्क केली. तर हे खालचं किती अंतर आहे बघायचं एकदा. तर हे खालचं अंतर आपलं 1 इंच 1 पॉईंट थोडंसं वरती 1 इंच 1 पॉईंट. तर हे 1 इंच 1 पॉईंट आणि थोडंसं किंचित वर अशा दोन्ही साईडने टिक मार्क करून घ्यायची. 1 इंच 1 पॉईंट आणि अर्धा पॉईंट. आणि ही आता सरळ रेषा आवडून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघा सरळ रेषा ओढल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, या बाहीला असं ठेवून घ्यायचं आणि इथे असं फोल्ड करायचं. ही जी रेषा ओढलेली आहे आपण इथून बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपल्याला हाताने सुई दोऱ्याने इथे तुरपाई करायची असते. तर तुरपाई इथे बघा मी तुरपाई इथूनच करणार आहे, कारण की हा ब्लाऊजचा दंडघेर आपला फक्त 4.5 इंच आहे. त्यामुळे आपलं 4.5 इतक्यामध्ये येऊन जाईल. एकदा मी मोजून दाखवते. मध्यभागी टेप पकडला 4.5 म्हणजे इथून इतकं येऊन जातं. तर त्यामुळे मी तुरपाईला इथूनच सुरुवात करणार आहे. इकडची साईड आपली मार्जिनमध्ये जाणार आहे आणि काही कट करण्यामध्ये सुद्धा जाईल. त्यामुळे मी आता इथून तुरपाईला सुरुवात करणार आहे. तर इथे मी दोरा डबल दोरा इथे सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि ते कशा प्रकारे तुरपाई करत आहे बघा. सुई अशी सरळच ठेवायची आहे आपल्याला वरच्या साईडने. असं किंचित असं टोक आपल्याला खालच्या कपड्याला लागू द्यायचंय आणि लगेच वरती सुई काढून घ्यायची. हे बघा किंचित खाली लागू दिलं आणि लगेच वर काढली सुई. अशा प्रकारे आपल्याला ही तुरपाई करायची असते. खालच्या साईडने आपल्याला दोरा जास्त दिसू द्यायचा नाही. तुरपाई केलेली जास्त कळाली नाही पाहिजे, तरच बाहीला आपल्या फिनिशिंग दिसते. आणि जर समोरून दोरा दिसला तर ते व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे तुरपाई ही खूप बारीक करायची असते. थोडासा वेळ लागतो यासाठी. हाताने थोडं हळूहळू करावं लागतं, त्यामुळे बराच वेळ जातो यामध्ये. आता इथे तुरपाई टाकून झालेली आहे सर्व. इकडचा भाग मी थोडासा
इकडच्या प्रमाणे सोडून देणार आहे, तो आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे. नंतर असं एकदा हाताने सरळ करून घ्यायचं. आतमध्ये आपल्याला चोळ वगैरे नाही पडू द्यायचा, इथे पूर्ण टाईट करून घ्यायचं. असं हे बघा एकदम टाईटमध्ये आलेलं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही दोरा आपला अजिबात दिसत नाही आहे, किती फिनिशिंगमध्ये इथे तुरपाई आपली आलेली आहे. अशा प्रकारे तुरपाई करायची असते. आणि आता इथे थोड्या 2-3 गाठ टाकून घ्यायची असते आपल्याला, म्हणजे तुरपाई निसटली नाही पाहिजे. आणि हा दोरा एक पदरी नाही घ्यायचा, कधीच 2 पदरी घ्यायचा, कारण की एक पदरी घेतला तर तुरपाई लगेच निसटली जाते. ब्लाऊज जास्त दिवस घालता येत नाही, लगेच उसवून जाते तुरपाई. त्यामुळे 2 पदरी दोरा घेऊन आपल्याला इथे तुरपाई करायची असते. तर इथे बघा ही किती छान आपली तुरपाई झालेली आहे. अशीच आता या बाहीला सुद्धा करायची. ही आता बाहीची घडी अशी टाकून घेतली बघा, हा छोटा भाग, खालचा मोठा भाग. तर आपल्याला हे सुद्धा एकदा ठेवून घ्यायचं, असं समोरासमोर बघायचं आहे अगोदर कोणता छोटा येतोय. नाहीतर एखाद्या वेळेस काय होतं, दोन्ही साईडच्या तुरपाया आपल्या एकाच साईडकडून जातात, मग आपल्याला परत उसवावं लागतं. तर याचं अगोदर चेक करायचं, दोन्ही आपले पार्ट असे वरच्या साईडने आले पाहिजे. हे दोन्ही बाह्यांचे छोटे पार्ट वरच्या साईडने आलेले आहेत. हा आकार असा समोरासमोर आला पाहिजे सेम. आणि आता इथे सेम हे असं घडी मोडली इथे. आणि इथे आपल्याला आता 1 इंच 1 पॉईंट इतकं टाकून घ्यायचं आहे. सेम त्या बाहीला जितकं आलं तितकंच यासुद्धा बाहीला येतं, कारण आपण दोन्ही बाह्या सेम कट केलेल्या आहेत. तर इथे असे 3 जागेवर टिक मार्क करून घ्यायची आहे. 1 इंच 1 पॉईंट आणि थोडंसं अर्धा पॉईंट जास्त. आता हे 3 पॉईंट सरळ जोडून घ्यायचे आहे रेषेमध्ये. सरळ एक रेषा ओढून घ्यायची आणि सेम त्या बाहीला केली तशीच आता इथे सुद्धा आपल्याला हे फोल्ड करून इथे अशी तुरपाई इथे करून घ्यायची आहे. आता इथे बघा आपली दोन्ही बाहीला तुरपाई झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच शिकूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि एवढा सगळा व्हिडिओ एकदाच बनवायला आणि तुम्हाला सुद्धा बघायला खूप बोर होतं. त्यामुळे आपण बाही जोडणे आणि ब्लाऊजची फिटिंग, काज बटन हे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.